त्याचा दिगंबर मातंग. शेजारी हा इथे आहे. काय आता त्यांचा प्रकार हे झालं की त्यांना काही त्यांच्या 11 वर्ष तो मुलगा दीपक पाठक म्हणून तो जे सर्व्हिसला होता, त्याची तिथे ड्युटी लागली अहमदाबादला. सकाळी 9:30-10ला तो इकडनं निघाला अहमदाबादच्या, आणि काहीतरी 1:30-1:30च्या समोरचं फ्लाईट होतं, त्यावेळेस ते झालं. आणि दुसरं म्हणजे तो म्हणजे कसं आहे, आपलं काम भलं आणि सगळं भलं, आणि आत्ताच जस्ट इथं लांब पडतं म्हणून तो घाटकोपरला असं भाड्याने राहायचा, तिकडनं लांब पडतो प्रवास त्याचा. आणि बाकी मनमेळाव वगैरे स्वभावातच होतो, सगळ्यांचे संबंध चांगलेच होते त्यांचे, आणि कोणाशी त्यांचं हे नाही. आणि सकाळी गेला का रात्री आला, 2 दिवस आला, 3 दिवस. त्यांचे वडील आणि आई आहे, बहिणी 2 आहे, त्यांची लग्न झाली. आता सध्या अहमदाबाद नाही, हे आई वडील इकडेच आहेत, बहिणी बहिणी अहमदाबाद त्याला गेले, रात्री गेले, म्हणजे 5:30-3:30-3च्या समारोप केलं गेले. हे आपल्याला कधी माहित पडलं आता? हे कालच माहीत पडलं ना. म्हणजे कसं टीव्हीच्या माध्यमातून कळलं, बाकी कुठे संपर्क काहीच नाही ना. आणि ते पण हे लोक म्हणायला लागले की आम्हाला कळलं, पण आपण कसं आपल्याला जोपर्यंत कन्फर्म नाही, घरातले जर म्हणते की घरातली त्यांची मुलगी होती, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल ठिकाणी कळत नाही, आम्हाला कळतं आमचा मुलगा या फ्लाईटला, सगळं आम्हाला कळतं. परंतु जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण झटकन ते घेणं, असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही पण तेवढं हे घेतलं. पण सगळ्यांना माहिती आहे, ती पण म्हणाली की मलाही माहिती की या दुर्घटनेमध्ये माझा भाऊ गेलाय, जोपर्यंत तिकडनं मेसेज काही येत नाही, मग संध्याकाळी काही ठराविक वेळानंतर तो नाव असतं तर ते आलं नाही.